लोकांचं असं म्हणणं आहे की ते कंटाळले आहेत भाजपाच्या जे काही सरकार त्यांनी गेले 3-4 वर्ष 5 वर्ष चालवली. आमची जी महालक्ष्मी योजना आहे त्याच्यातनं महिलांना 1,500 पेक्षा 3,000 जास्तच मिळतात. मग बंद केली आणि सुरू ठेवली ह्याचा फरकच कुठे पडतो. योजना जर चांगली असेल, लोकांचा पैसा लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत असेल तर कोणीही बंद करणार नाही. कोल्हापूरच्या सून ज्यांनी कर्नाटक राज्यामध्ये राजकारणामध्ये दबदबा निर्माण केलेला आहे अशा अंजली निंबाळकर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेत. महाविकास आघाडीकडून प्रचारासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे. आपण या ठिकाणी प्रचाराला आलात, पण आपण खास आहात या ठिकाणी कारण इथल्या सूनबाई आहेत तुम्ही आणि कर्नाटकमध्ये तुम्ही दबदबा निर्माण केला आहे. आता हातकणंगलेमध्ये आल्यानंतर काय परिस्थिती पाहायला मिळते? कोल्हापूरची सून निश्चितच, पण राजकारणात कर्नाटकात दबदबा असं निर्माण काही केलेलं नाहीये. पण निश्चित तिथे आपली एक वेगळी ओळख निंबाळकरांची आणि मराठा समाजासाठी उभं राहण्यासाठी एक निश्चितच कर्नाटकामध्ये एक मोठा आधार आपल्या समाजाला मिळालेला आहे. आणि त्या अनुषंगानेच AICC सेक्रेटरी पद मिळाल्यानंतर आता कोल्हापूरमध्ये हातकणंगलेमध्ये जे आपले राजूबाबा आवळे आहेत साहेब त्यांचा प्रचारानिमित्त इथे पाठवलेला आहे. आणि सध्याचं वातावरण गेले 3-4 दिवस फिरतीये हातकणंगले वडगाव ह्या भागामध्ये, शिरोलीमध्ये पण फिरून आले. वातावरण लोकांचं असं म्हणणं आहे की ते कंटाळले आहेत भाजपाच्या जे काही सरकार त्यांनी गेले 3-4 वर्ष 5 वर्ष चालवली. आणि कधी जात, कधी सोडत, कधी पकडत, कधी धरत, असं हे जे त्यांची खो खो कबड्डी खेळ चाललेला त्या ह्याच्यात पण सरकारला आता म्हणजे लोकांना असं वाटतं की हे सरकारला बास करायला पाहिजे आणि महाविकास आघाडीला एक संधी देऊन निश्चितच बघायला पाहिजे. कारण कितीही केलं तरी काँग्रेसचा जो वारसा आहे आणि उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचं जे वर्चस्व आहे प्लस शरदचंद्र पवार साहेबांचं राजकारणाची नीती, असे 3 जण जर एकत्र येत असेल तर निश्चितच लोकशाहीसाठी ते चांगलं राहील असं एक लोकांच्या तोंडात सारखं येत आहे. महाविकास आघाडी या ठिकाणी सत्तेत आली तर ते लाडकी बहीण योजना किंवा अन्य योजना बंद केल्या जातील अशा पद्धतीचा एक प्रचार महायुतीकडून सुरू आहे. कर्नाटकचं उदाहरण आहे ते नेहमी दिलं जातं. आपण त्या ठिकाणाहून आलेला, काय नेमकी कर्नाटकातली परिस्थिती आहे या सगळ्या योजनांची? बघा, कर्नाटकामध्ये 2023ला इलेक्शन झाले, मे मध्ये रिझल्ट आला आणि त्याच्या आधी आम्ही एक 6 महिने गॅरंटीजचा विश्वास दिला होता की 5 गॅरंटीज, गृहज्योती, गृहलक्ष्मी, युवा निधी, अन्नभाग्य आणि शक्ती योजना, अशा 5 योजना आम्ही घोषित केल्या होत्या. आणि सिद्धरामय्यांच्या नेतृत्वाखाली आणि DK शिवकुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे ठरलं होतं की पहिल्या कॅबिनेटला आपण ह्या 5च्या 5 गॅरंटी लोकांपर्यंत पोहोचवायच्या. आणि गेले 1.5 वर्ष झाले पहिल्या कॅबिनेटला तर ते सँक्शन करून पैसे सोडून, नुसतं पेपरी आकडे नाही, पैसे सोडून प्रत्येक बाईच्या अकाउंटला 2,000 रुपये तिच्या अकाउंटला गेलेले आहेत. कुठला मध्ये एजंट नाही, काही नाही, डायरेक्ट अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर आहे. शक्तीमध्ये अजून बायका फिरतायत, म्हणजे ह्यांचीच माणसं, बीजेपीचीच लीडर्स जी आहेत कर्नाटकातली तीच म्हणतायत की आम्हाला जागा मिळत नाहीये बसमध्ये फिरायला. खरं बायका एवढ्या फिरायला लागल्यात, बायको घरात स्वयंपाक करत नाहीत आणि बाहेरच फिरतायत म्हणून शक्ती योजनेमुळे. मग कुठली योजना बंद झाली? दोन्ही चित पण माझी पत पण माझी, हे असं बोलणं बीजेपीवाल्यांचं. तिकडे असलं की असं बोलायचं योजनेबद्दल, इकडे महाराष्ट्र आलं इलेक्शन की नाही इलेक्शनसाठी खोटं बोलायचं. आणि हे थोडं कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि ते जनतेच्या आता लक्षात येत आहे. व्हॉट्सअप असू दे, फेसबुक असू दे, तुमच्यासारख्या टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून जर खरं काय आहे ते दाखवलं लोकांना तर निश्चितच ते लक्षात येईल. आणि 5च्या 5 गॅरंटी भरपूर, अक्षरशः आजपर्यंत खानापूर तालुक्याचे मी नेतृत्व केलं होतं, आता माझी आमदार आहे, आजपर्यंत 99% बायकांना तिथे मिळत आहेत पैसे. 0 बिल येते दादा. तेवढ्या मागासलेल्या गावामध्ये कर्नाटक राज्यामध्ये जिथे 60 ते 70% फॉरेस्ट एरिया आहे, तशा ठिकाणी जिथं 0 बिल येत असेल तर विचार करा लोकांना किती तो अनुभव सुखाचा असेल. आणि ह्याच्यानेच इथे पण 5 गॅरंटीज काँग्रेसने अनाऊन्स केल्यात.
आणि बीजेपी जे म्हणताय, तुम्ही म्हणताय की लाडकी बहीण आणि हे ते बंद करणार. मला एक सांगा, मोदी साहेब जेव्हा प्रधानमंत्री नव्हते, विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांचा सगळे लीडर्स म्हणत होते की मनरेगा ही खड्डे पाडायची योजना आहे आणि ती आम्ही बंद करणार आणि माणसांना खड्डे पाडू देणार नाही. स्वतःच्याच तोंडातनं बंद करणार त्यांनी म्हणत होते. झाली का? करू शकले का बंद? ते नाही. योजना जर चांगली असेल, लोकांचा पैसा लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोचत असेल तर कोणीही बंद करणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लाडकी बहीण कशाला? आमची बायको पण लाडकी आहे आम्हाला. आम्ही तर बायकांना आणि आयांना पण 3,000 रुपये महिन्याला देतोय ना, प्लस 5 गॅस सिलेंडर 500 रुपये देतोय आहे. आमची जी महालक्ष्मी योजना आहे त्याच्यातनं महिलांना 1,500 पेक्षा 3,000 जास्तच मिळत आहेत. मग बंद केली आणि सुरू ठेवली ह्याचा फरकच कुठे पडतोय, जेव्हा आमची विचारधारा वेगळ्या रस्त्याने जाते. तुम्हाला जायचंय पन्हाळ्याला ज्योतिबाचं दर्शन करायला आणि तुम्ही निघालाय बेळगावच्या दिशेने म्हणल्यावर होईल का दर्शन? नाही. त्यांची दिशा वेगळी आहे, आमची दिशा वेगळी आहे. आम्ही आमच्या महालक्ष्मीमधनं महिन्याला 3,000 रुपये बायकांच्या अकाउंटला देणार आहोत. कर्नाटकमध्ये या सगळे गॅरंटी कार्ड काँग्रेसने घोषित केल्यानंतर तिथं सत्तांतर झालं. तोच फॉर्म्युला इथं महायुतीनं अवलंबला असं म्हणायचं का? म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण काँग्रेसचं जेव्हा केव्हा मॅनिफेस्टो निघतं, एक सेंट्रल मॅनिफेस्टो निघतं एआयसीसी कडनं देशभरासाठी आणि एक लोकली स्टेट वाईज मॅनिफेस्टो निघतं. त्यामुळे कर्नाटकाची जी गरज होती त्या अनुषंगाने तो 5 गॅरंटीचा हे केला होता, योजना काढली होती. आणि इथे महायुतीमध्ये महाराष्ट्राच्या सरकार जर स्थापन झालं महाविकास आघाडीचं, तर त्यांच्या पंचयोजना गॅरंटी बऱ्याचशा सिमिलॅरिटी आहेत, पण बरेचशा अजून ऍडिशन सुद्धा त्याच्यात आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना जे गरजेचं आहे त्या योजना त्याच्यात घातलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आजपर्यंत इतिहासापासून गवा आहे ह्या गोष्टींना, आणि की लोकांना जे पाहिजे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम इंदिरा गांधी कालापासून ते आत्तापर्यंत करत आलंय. त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आणि विरुद्ध बीजेपी सरकार काम करतंय. बघताय तुम्ही, फक्त 2च माणसं, अदानी आणि अंबानी, ह्यांचीच घरं भरायचे, गरीबानी गरीबच राहायचं. शेतकरी हा शेतकरीच, शेतकऱ्याचा पोर हा शेतकरीच. परत म्हणजे काहीतरी कुठेतरी लोकांचा विकास झाला पाहिजे, नुसतं बोलून नाही. मन की बात, विकसित भारत, वंदे भारत, हे असे सगळे टॅग लाईन्स देऊन नुसतं काय होतंय लोकांना, हाल लोकांना माहिती आहेत. तर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये एक नेहमी उदाहरण दिलं जातं की कर्नाटकातील ज्या योजना आहेत त्या बंद केल्या, मात्र तशा कुठल्या योजना बंद केलेल्या नाहीत, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण आहे ते या ठिकाणी अंजली निंबाळकर यांनी दिलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हे 23 तारखेला सरकार बनेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.